पुण्यामध्ये 1,80,000 डॉग्स आहेत, भटके कुत्रे आहेत असं आकडेवारी सांगते. तुम्ही जरी कुत्री सगळे घेऊन जाऊन मारून टाकली तरी दॅट इज नॉट गोइंग टू बी द सोल्युशन. हा कुत्रा ह्याची नसबंदी झाली आहे का नाही झाली हे ओळखायचं कसं? हा पिसाळलेला आहे का नाही पिसाळलेला आहे हे कसं ओळखायचं? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यापासून आपलं संरक्षण कसं करायचं? आणि त्यांनी त्याच वेळी सगळे कुत्रे त्या एरियामधले सुरतमध्ये नाहीसे केले होते. स्कूटर गेला किंवा सायकलवाले गेला की त्यांच्या मागे पळायचं किंवा बोलायला बरं पडतं, फाटतं पण ऍक्च्युली. मग मी कुठं तरी एक ब्लेड काढली, आत्ताच्या आत्ता कुत्रा सोडणार तर मी स्वतःच हे काढून घेते. मग जर तुमच्यासारखे फुकट काम करणारे लोक आहेत मग टेंडर का मागवलं जातं? जर का बाकीचं बंद करायचं असेल ना, जे हाल जे होतात जे कुत्र्यांचे, जे ॲक्सिडेंटमध्ये येतात, लोकांच्या मध्ये येतात, स्कूटरच्या मागे पळतात किंवा वॉटेवर, पॉप्युलेशन कमी केल्याशिवाय काही इलाज नाही त्याला. कुत्र्यांना ना कुत्र्यांसारखं वागू देत, तुम्ही त्यांना तुमच्या मुलांसारखं नका वागू. नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज एकदम वेगळा विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. विषय आहे भटक्या कुत्र्यांचा. आणि आता भटक्या कुत्र्यांचा म्हणजे काय हे मी विस्तारानं सांगेनच, पण त्यासाठी आधी आलेल्या पाहुण्यांची ओळख करून देतो. आज आपल्यासोबत आहेत धनाश्री भिसे. धनाश्रीजी या जवळपास 22पेक्षा जास्त वर्षांपासून वेटरनरी फील्डमध्ये काम करतायत. डॉक्टर शेख म्हणून जे पुण्यातले डॉक्टर होते त्यांच्याकडे ते 22 वर्ष काम करत होते. शिवाय त्यांची स्वतःची NGO आहे CCC म्हणजे कॅनाईन कंट्रोल अँड केअर, जी या भटक्या कुत्र्यांसंदर्भात आणि एकूणच या समस्यामध्ये अनेक वर्ष काम करत. 2015 पासून तुम्ही काम करत आहात. तर त्याच्या त्या फाउंडर पण आहेत. तर असं एक अनुभवी व्यक्तिमत्व जे आपल्याला या विषयावर लाभलेलं आहे त्याबद्दल मी तुमचं स्वागत करतो. तुम्ही मित्रमणेमध्ये आवर्जून आलात याबद्दल मी तुमची छोटीशी भेट देणार आहे, जे मी सुरुवातीलाच देतो. पुणे कॉटन कंपनीतर्फे ही एक छोटीशी भेट. थँक्यू. आणि अश्मन पेबल्स तर्फे हा एक छोटासा टी लाईट कॅन्डल दिया आहे. थँक्यू. तर या दोन्ही तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे. पुणे कॉटन कंपनीचं इन्स्टावर पेज आहे, तुम्ही तिथे टी-शर्ट्स घेऊ शकता. मित्रमंडळाचे टी-शर्ट्स पण तिथं आहेत किंवा इतरही टी-शर्ट्स आहेत, तर तुम्ही ते मागवू शकता. आणि अश्मन पेबल्स हा जो ब्रँड आहे, अश्मन पेबलचा तो इन्स्टावर अकाउंट आहे, तिथं तुम्हाला छान छान पेबल्स जे हँड पेंटेड असतात, कस्टमाइज मिळतात, ते तुम्ही घेऊ शकता. तर सुरुवात करूया. या विषयाला सुरुवात का झाली असं जेव्हा मी विचार केला की माझ्या डोक्यात कसं आलं, तर आमची उमा जी आहे तिनं तर आम्हाला सांगितलं, हा विषय दिलाच. उमा कर्वे, जिचं आपण पॉडकास्ट केलं होतं ॲनिमल टेलिपॅथिक कम्युनिकेशन, ती तर. आणि दुसरी गोष्ट अशी की अलीकडच्या काळामध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या खूप वाढली आहे असं कायम पेपरमध्ये येतं की भटक्या कुत्र्यांचा त्रास होतो आहे आणि मग चावा घेतला आणि मग रेबीज झालं. हे सगळीकडे आहे, पुणेच नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही समस्या आहे. आणि मग ह्याला काय पर्याय आहे की नाही, ह्याला काय केलं पाहिजे, टॅकल कसं केलं पाहिजे, या अनुषंगानं हा विषय आला. आणि म्हणून मग तुमचं नाव सुचवलं आणि तुम्ही इथं आलेला आहात. तर सुरुवात हीच अशीच आहे की अलीकडच्या काळामध्ये लेटेस्ट जी महानगरपालिकेने जी गणना केलेली आहे कुत्र्यांची, त्यामध्ये 1,80,000 आकडा आलेला आहे कुत्र्यांचा. पुण्यामध्ये 1,80,000 डॉग्स आहेत, भटके कुत्रे आहेत असं आकडेवारी सांगते. आता तुमच्यासारखी संस्था जेव्हा इथं काम करते ती कशा पद्धतीचं काम करते आणि मग ह्या समस्येला उपाय अजून का सापडलेला नाही आहे, असे माझे पहिले 2 प्रश्न आहेत. ओके. सो CCC फक्त नसबंदी आणि अँटी रेबीज वॅक्सिनेशन हे एवढंच करते कुत्र्यांसाठी, बाकी काही आम्ही करत नाही. कुत्रे पकडतो, आणतो, ठेवतो, ऑपरेट करतो, वॅक्सिनेट करतो आणि जिथनं आणले तिथे सोडून देतो. ही एक ॲनिमल वेलफेअर बोर्डची एक 5 दिवसाची रुटीन आहे त्यांचा. त्यांच्या रूल्सप्रमाणे आम्ही सगळं ते चालवतो, इन्क्लुडिंग साईज ऑफ केनल, किती वेट असायला पाहिजे, किती OT असायला पाहिजे, किती इन्स्ट्रुमेंट्स असायला पाहिजे, सगळं त्यांच्या रूलबुकमध्ये आहे. त्याप्रमाणे आम्ही ते करतो. म्हणजे डे 1 कुत्रं पकडलं जातं, गाडी जाते, व्हॅन जाते. याच्या आधी आम्हाला ॲक्च्युली व्हॉलंटियर्स किंवा जे कुत्रप्रेमी जे असतात त्यांचा एक ईमेल येतो किंवा व्हॉट्सॲप मेसेज येतो की आमच्या अमुक अमुक सोसायटीमध्ये कुत्रे आहेत, मी जेवायला घालते, त्यांची नसबंदी करायची आहे आणि आम्ही हे फ्री करतो. सो व्हॅन तिकडे जाते सकाळी किंवा लवकर सकाळी, कुत्रे पकडून आणतात. हे त्या दिवशी त्यांना एक वेट चेक होतो आणि नुसतं ठेवलं जातं जेवण
दिलं जातं. एक एक प्रत्येक कुत्रा एक एक केनेलमध्ये असतो, एकत्र ठेवत नाही. सिंगल केनेलमध्ये एक एक कुत्रा आम्ही ठेवतो. त्याला टॅग ID दिला जातो की अमुक कुत्रा अमुक ठिकाणी आहे. आणि पकडण्याच्या वेळी ऑल्सो ते जे कॅचर्स असतात ते पकडल्यानंतर त्यांच्याबरोबर एक कॅचिंग कोऑर्डिनेटर असतो जो साधं व्हॉट्सॲप लोकेशन आणि GPS लोकेशन आणि कुत्र्याचा फोटो. सो वी नो की हा पांढरा कुत्रा अमुक ठिकाणनं पकडलेला आहे. हे सगळं स्टोअर करतो, येतो. आणि व्हॉलंटियर पण असतातच तिथे मदत करायला, बघायला की आम्ही कसे पकडतोय, काय करतोय, सगळे त्यांचं लक्ष असतंच त्या सगळ्यावरती. येतो. दुसऱ्या दिवशी ऑपरेशन होतं कुत्र्यांचं. तिसरा आणि चौथा दिवस कुत्रे आमच्याकडे राहतात. त्यांची काळजी घेतली जाते. त्यांना जेवणात औषध दिलं जातं, अँटीबायोटिक्स, पेन मेडिकेशन सगळं. आणि 5व्या दिवशी जर का सुचर्स ओके असतील, बाकी डॉग ओके आहे, तर मग त्याला तिथल्या तिथे जाऊन सोडतो. सेम व्हॉलंटियर बहुतेक तिथे प्रेझेंट असतात. त्यांना सांगितलं जातं की आम्ही अमुक वेळेला गाडी येते आणि कुत्रे सोडून देतात. आणि ह्यावेळी त्यांना वॅक्सिनेशन पण दिलं जातं इन दिस 5 days. अँटी रेबीज आणि दुसरं एक जे असतं कॉल्ड 9-in-1 वॅक्सिनेशन, ज्याला कुत्र्याला काही होऊ नये म्हणून, डिस्टेम्पर, हेपेटायटिस, गॅस्ट्रायटिस, पार्वो जे असतं त्याच्या अगेन्स्ट सुद्धा आम्ही देतो. आणि आम्ही हे सोडून देतो. अशा प्रकारचं आम्ही काम करतो. बाकी काही आम्ही करत नाही. अडॉप्शन्स करत नाहीत. कुत्रा आजारी असला तर आम्ही बघत नाहीत. ॲक्सिडेंट झाला तर आम्ही करत नाही. आम्हाला फक्त हे करायचं आहे. कारण आम्हाला असं वाटतं की जर का बाकीचं बंद करायचं असेल ना, जे हाल जे होतात जे कुत्र्यांचे, जे ॲक्सिडेंटमध्ये येतात, लोकांच्या मध्ये येतात, गाडीत येतात, स्कूटरच्या मागे पळतात किंवा वॉटेवर, पॉप्युलेशन कमी केल्याशिवाय काही इलाज नाही त्याला. सो त्याच्यावरतीच आम्ही फक्त फोकस करतो की हे बाकीचं कमी करण्यासाठी हाच एक उपाय आहे. तुम्ही जरी कुत्रे सगळे घेऊन जाऊन मारून टाकली तरी दॅट इज नॉट गोइंग टू बी द सोल्युशन. आणि आत्ता 1995 पर्यंत मारायचेच कुत्रे पुण्यात. कुठल्याही कुत्र्याला मारायचे. रस्त्यावरती कुत्रे जे कॉर्पोरेशनची गाडी हिंडायची, गळफास घालून पकडायची, तेव्हा आणायचे तिथे. नायडू हॉस्पिटलमध्ये त्यांचं जे हे आहे तिथे सेंटर, तिथे 3 खोल्या असायच्या. एका खोलीमध्ये फर्स्ट डे, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, 3 दिवसात जर का कोणी आलं नाही ह्या कुत्र्याला घ्यायला, मग ते कुत्रे मारून टाकायचे. बरं, ओके. इतके वर्ष करत आलेलो आहोत आपण. कुत्र्यांची संख्या काही कमी झालीच नाही. सो किलिंग इज नॉट दी आन्सर. म्हणजे आणि खरं म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीत मारणं हे चूकच आहे. म्हणजे इट्स जस्ट नॉट दी आन्सर टू जस्ट किल लाईक दॅट. हां, अजिबात. म्हणून मग हे ॲनिमल बर्थ कंट्रोल ABC प्रोग्राम जो आहे की कुत्रे पकडणे, ऑपरेट करणे आणि परत त्यांना तिथे ठेवणे, हे एक त्याच्यावरचा उपाय आहे. की ॲज अ बायोलॉजिकल अर्ज फॉर अ डॉग or any other animal, reproduction is one part, food is one part and shelter is one part. तर त्याच्यातलं आपण जर का रिप्रोडक्शन आपण हँडल करतोय, आपण त्यांची रिप्रोडक्शन सायकल बंद करतोय ह्याच्यानी. फूड बरेचसे व्हॉलंटियर्स देतात किंवा त्यांना चायनीज स्टॉलच्या बाहेर काहीतरी मिळतं किंवा लग्न कार्याच्या बाहेर तिकडे काहीतरी मिळतं किंवा कचराकुंडी आहेतच जिथे जेवण मिळतं, हां काहीतरी मिळतं. सो मोस्टली दॅट इज टेकन केअर ऑफ. शेल्टर हा एकच उरतो. आणि त्याच्या कारणास्तव बरेच कुत्र्यांना आपण पावसात किंवा ज्यांना सपोज एखादा आजारी असेल किंवा एखादा पिल्लं झाली असतील, मग ते चावण्याची शक्यता असते. कारण त्यांना आपण तिकडनं हाकलून काढतोय. तुमच्या बिल्डिंगच्या जिन्यात येऊन बसलेला कुत्रा आहे. खूप फोन येतात आम्हाला की आमच्या बिल्डिंगमध्ये कुत्रा येऊन बसलेला आहे आणि तो पुढे वरती जाऊन देत नाही. आणि त्याला नॉर्मली काहीतरी झालेलं असतं किंवा बरं नसतं किंवा ॲक्सिडेंट झालेला असतो किंवा आई असते पिल्लांसोबत, मग ती त्यांच्या संरक्षणासाठी काही पण करू शकते. सो मग ह्याच्यासाठी मग ते व्हॉलंटियर्स आहेत किंवा ट्रॉमा एजन्सीज आहेत जे हे हँडल करतात. आम्ही ऑफकोर्स त्याच्यामध्ये पडत नाही. बरं, तुम्ही 1995 पासून हे 2015 पासून हे सुरू केलं. येस. तुम्हाला हे सुरू करावं असं का वाटलं की आपण याच्यामध्ये उतरूया आणि आपण हे काम करायला पाहिजे? सो 1990 ते 95 मी कॉर्पोरेशनच्या त्या संस्थेत जायचे त्यांना, त्या कुत्र्यांना जेवण घालायला. कुठली संस्था? कॉर्पोरेशनची जी नायडू हॉस्पिटल जिथे ते मारायचे तिथे. कारण 3 दिवस काही का असे ना मरणार असेल पण काहीतरी तरी जेवण खाण पाणी ते 3 दिवसासाठी तरी आपल्याला ते खायला घालत नसतात. नाही, मे बी देवर काय करत असतील. सो
त्याच्यानंतर हे ॲनिमल बर्थ कंट्रोल जेव्हा सुरू झालं पुण्यात, सो महानगरपालिकेनेच सुरू केलं, अलॉंग विथ महानगरपालिका आणि ब्लू क्रॉस सोसायटी. तेव्हा त्यांनी सुरू केलं एकत्र. महानगरपालिके कुत्रे पकडायचे आणि ब्लू क्रॉस सोसायटी ऑपरेट करायचे, असं त्यांचं हे होतं. छान चालू होतं. इट वॉज ग्रेट. आम्हाला सगळ्यांना असे होप्स होते की आता गुड ना, हां आता काही नाही, आता संख्या कमी होणार आहे. पण तसं काही झालंच नाही. आणि बरेचसे लोक, जसे मी सुद्धा जेव्हा आमच्या कॉलनीच्या खाली किंवा एका युनिव्हर्सिटीमध्ये वॉकला गेलो तर तिथे कुत्रे असतात, टेकडीवर गेलो तिथे कुत्रे असतात, कुठेही जेवायला गेलो तर बाहेर 4 कुत्रे असतातच. सो हे का, म्हणून आम्हाला वाटलं की ABC प्रोग्राम काही मे बी इट इज अ फेलियर आणि मे बी वी हॅव टू डू मोर फॉर इट, समथिंग एल्स हॅज टू बी डन. तर मग काय करावं. सो मी आणि माझ्या 2 मैत्रिणींनी ठरवलं की आपण हे करावं, ॲनिमल बर्थ कंट्रोल फक्त करावा. तेव्हा व्हॉलंटियर्स खूप असायचे, अजूनही आहेत, त्यांच्याशिवाय झालंच नसतं आत्तापर्यंत. जे आम्ही केले ते 1 लाख कुत्रे नसते झाले. पण सो आधी फक्त व्हॉलंटियर्स आम्हाला जे सांगायचे तेवढेच कुत्रे आम्ही आणायचो. किंवा व्हॉलंटियर, तुमच्याकडे एक बाहेर कुत्रा आहे, तुम्ही आणून दिला, आम्ही ऑपरेट केलं, तुम्हाला परत दिला, प्रश्न मिटला, झालं. आम्ही अगदी छोट्या ह्यानी सुरू केलं. उमाच्या घरीच्या बाहेर 2 कुत्रे आहेत, ते ऑपरेट करून दिले, असं केलं. आणि मग असं कळायला लागलं की ह्याने खरंच फरक पडतोय. म्हणजे छोट्या छोट्या एरियाजमध्ये ज्यांचे आता समजा डेक्कन आहे किंवा बाणेर बालेवाडी आहे किंवा NIBM आहे, विमाननगर आहे, मॉडेल कॉलनी आहे, असे जिथे व्हॉलंटियर्स भरपूर आहेत आणि ते काळजी घेत आहेत ना, तिथे नवीन नाही आहेत कुत्रे. त्या थोड्या 1-2 वर्षातच कळलं की बाबा जिथे जिथे लोक आहेत तिथे तिथे ते होते. सो जे काय होतं त्यांचं बहुतेक करून मला असं वाटतं की ते रिलीज जे करायला लागतं एक्झॅक्टली इन द सेम एरिया, ते मे बी होत नव्हतं. कारण तेव्हा सोफिस्टिकेटेड अशी लोकेशन पिन वगैरे पण नसायची प्रॉब्ली. कारण कुठे सोडणार कसं, हा कळणारच कसं. कोथरूडून आणलाय कुत्रा, इट कुड बी एनिवेअर कोथरूड. सो मे बी, आणि कुत्रे दुसरीकडे सोडले की भांडणं होणारच. एकही ठिकाणचा कुत्रा दुसऱ्या ठिकाणी सोडला की तिकडचे लोकल कुत्रे त्याला थ्रेट म्हणूनच विचार करणार की बाबा आमचं जेवण एवढंच आहे, त्याच्यात तू एक आलायस आणि ॲज अ पार्टी फॉर दॅट. सो म्हणून फक्त हे सुरू केलं. आणि आम्ही आता साधारण महिन्याला 1400 कुत्रे करतो ऑपरेट एव्हरी सिंगल मंथ, ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट. कॉर्पोरेशनच्या जागी पण करतो. त्यांनी आम्हाला त्यांच्या 2 जागा दिलेल्या आहेत. एक नायडू हॉस्पिटल जे जुनं होतं तिथे, आणि एक बाणेर बालेवाडीला त्यांची फॅसिलिटी आहे, तिथे दिलेल्या आहेत. 2 ठिकाणी. आणि आमची भुगावला जागा आहे. तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट करता? येस. यातून मिळणार, यातून जे अर्थकारण आहे त्यात मग जो खर्च आहे तो सगळा तुम्ही कसा चालवता? आम्हाला बजाज CSR स्पॉन्सर करतं. सो प्रत्येक ऑपरेशन, प्रत्येक हे ते स्पॉन्सर करतात. सो आम्ही दुसऱ्यांकडनं काहीच एक घेत नाही. पण मग अशामध्ये महापालिका जेव्हा काम करत असते तर ते काम कसं करतात? मला वाटतं ते टेंडर मागवतात. मग जर तुमच्यासारखी फुकट काम करणारे लोक आहेत, मग टेंडर का मागवलं जातं? त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे त्या जरी बोलत नसल्या, कारण ते त्यांचं काम करतात. जर फुकट काम करणाऱ्या अशा संस्था आहेत तर मग पालिका टेंडर का मागवते? आणि मग टेंडर मागवलं जात असेल तर मग त्याच्या मागे आणखी काय गोष्टी असतात याही बघितल्या गेल्या पाहिजे असं मला वाटतं. अलीकडची जनगणना जी आहे 1,80,000 आकडेवारी आहे. तुम्ही 2015 पासून सुरू केलं. 15 ते 24 हा जो 10 वर्षाचा, 8-9-10 वर्षाचा काळ आहे, हा कसा होता तुमच्यासाठी? आधी काय परिस्थिती होती, आता काय परिस्थिती आहे? सो आम्ही कधी स्वतःची गणना केलीच नाही. म्हणजे आम्ही इट्स इम्पॉसिबल टू डू. कारण कुत्रे काही प्रत्येक कुत्रं बाहेर येऊन थांबत नसतं तुम्हाला मोजायला. काही कुत्रं रात्री येतील, काही सकाळी येतात, काही रात्री कधी येतच नाहीत. म्हणजे काही तिथे तुमच्या ज्या रस्त्यावरती तुम्ही जाताय ते मोजायला ते नसतातच तिथे. पण कधी ना कधीतरी ते जिवंत तर आहेत, दे आर देअर. पण आणि आम्हाला असं वाटतं की ही जी संख्या आहे इट्स हायली एक्झॅजरेटेड असं मला वाटतं. जस्ट बाय सिम्पल दिसिंग की पुण्या इज आय थिंक 734 स्क्वेअर किलोमीटर अशी एरिया आहे अप्रॉक्सिमेट. आपण 1000 धरूया. तर का आपण 1,80,000 कुत्रे डिवाइड बाय 1000 स्क्वेअर किलोमीटर्स म्हणजे 180 कुत्रे पर स्क्वेअर किलोमीटर. तुम्हाला वाटतंय एवढी कुत्री आहेत एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये? म्हणजे सुळसुळाटच झाला किलोमीटर बाय किलोमीटर मध्ये.
सो काही काही ठिकाणी असू पण शकतील जिथे डेन्सिटी, लोकांची डेन्सिटी जास्त आहे, कुठल्या झोपडपट्टीत म्हणा किंवा कुठल्या डेन्सली पॉप्युलेटेड एरिया असतील सुद्धा, असं नाहीये. पण प्रत्येक स्क्वेअर किलोमीटरला 180 इज ह्यूज नंबर. सो पण मग तुमच्या मते तुम्ही जे काम करता इतके वर्ष, किती कुत्री असतील पुण्यामध्ये अशी अंदाज पंचाकडे काय असू शकेल? सो अकॉर्डिंग टू आमचे जे व्हॉलंटियर्स असतात जे 100% फीडिंग करतात, आता बरेचसे लोक असे आहेत जे रोज 200, 500, 700, 1000 कुत्र्यांना रोज जेवण घालतात. त्यांचं तेच एक काम असतं, सकाळी उठून एक राऊंड करायचं, जेवण घालायचं, संध्याकाळी जेवण घालायचं, तेवढंच करतात ते. आणि हे कुत्रे सगळे त्यांना ओळखतात, म्हणजे त्यांना प्रत्येक कुत्रा माहीत असतो, असे काही रॅन्डम कुत्रे नाही आहेत, त्यांना प्रत्येक कुत्रा ते ओळखतात. 2-4 हे जे लोक आहेत त्यांचं आम्ही एक ग्रीडिंग करता. मला असं वाटतं की साधारण 100 कुत्री असतील पर स्क्वेअर किलोमीटर, 70 ते 100च्या ॲव्हरेज. आता फर्ग्युसन टेकडीवरती नसणार, तिकडे काहीच जेवायला नाही आहे, सो तिकडे कमी असतील, पण मे बी मॉडेल कॉलनीमध्ये, वडारवाडीमध्ये मे बी जास्त असतील. हां, सो असं थोडंसं बदललं. आता व्हॉलंटियर्स तुमचे खायला घालतात ना कुत्र्यांना, तो एक फार महत्त्वाचा इश्यू आहे. आपल्याला कोपऱ्यावर अशी माणसं कुत्र्यांना खायला घालताना दिसतात, आणि मग एक सोसायटीचा एक सूर आहे की अशा कुत्र्यांना कशाला खायला घालतो तुम्ही, मग ते तिथे येतात, तिथे घाण करतात, तिथे राहतात वगैरे. परस्पर भिन्न 2 टोक आहेत या कुत्र्यांकडे बघणारा जो अँगल आहे, अप्रोच आहे. एक म्हणतात की ही नकोतच आहेत, ही संपूर्णच टाकली, म्हणजे तुम्ही त्यांची नसबंदी करा आणि त्यांना संपून टाका. आणि एक अँगल आहे की नाही भूतदया, आपण मानव आहोत आणि आपण ती प्रेम दाखवलं पाहिजे असं म्हणणारा. तुम्हाला काय वाटतं या सगळ्यांमध्ये? हे मला वाटलं मधली बरीच लोक आहेत ज्यांचं कोणी ओपिनियन घेतच नाही, जे ओके आहेत की ठीक आहे का कुत्रं, बरं ठीक आहे, झालंय का त्याचं नसबंदी, ओके आहे बाबा, आमच्या दुकानाच्या बाहेर आहे एक कुत्रं, त्याला आम्ही पोळी घालतो किंवा नाही पण घालत किंवा वॉटेवर, जोपर्यंत ते त्यांच्या अंगावर नाही आहेत किंवा जोपर्यंत त्यांना त्याचा काही प्रॉब्लेम नाही होत, त्याला लूत नाही लागत किंवा त्याला काही ॲक्सिडेंट नाही होत किंवा काय, तोपर्यंत त्यांना ते त्यांच्या म्हणजे पेरिफरीमध्ये पण नसतात, कुत्रेच नसतात. पण आपल्या मीडियानी आणि ह्यांनी इतका तो कांगावा केला आहे अबाउट डॉग्स, की किती कुत्रे ऑपरेट होतात किंवा किती अटॅक करतात लोकांवरती किंवा काय. पण अगेन असं 71 लाख पॉप्युलेशन आहे आपलं, कुत्रे इवन इफ वी गो बाय देअर गणना इज 180, किती अटॅक करत असतील ह्याच्यातली, जस्ट बाय शिअर नंबर्स. म्हणजे आपण बाकी काही हे नको करायला. आणि जेव्हा त्यांना कोणीतरी जेवण घालतंय किंवा त्यांचं पोट भरतंय, त्यांना इकडे तिकडे करायचीच गरज नाहीये. बरोबर, जेवण मिळालं, कुठे जायची गरज नाही, कुठल्या कचऱ्यातले प्लास्टिकच्या पिशव्या आणायची गरज नाही, कुठे काही हे करायची गरज नाही. ऑब्व्हियसली घाण करतात, म्हणजे ते करणार, शी शू होणारच, पण लोक पण करतात. म्हणजे असं हे नाही आहे की आपला सगळं असं स्वच्छ आहे आणि फक्त कुत्र्यांमुळेच घाण होते. पण समजा तुम्ही एखाद्या डॉगचं न्यूट्र केलं, त्याला नसबंदी केली, त्याच्यानंतर त्या कुत्र्याला समजा काही इश्यू झाला, काही बरं नसेल किंवा लूज भरलं किंवा तो आजारी पडला, मग त्याची काळजी कोण घेणार? खूप एजन्सीज आहेत पुण्यात, खूप ऑर्गनायझेशन्स आहेत जे असं करतात, अगदी ॲम्ब्युलन्स पाठवून उचलून पण घेतात. तुम्ही फक्त रिपोर्ट करावं त्यांच्या वेबसाईटवरती किंवा ह्याच्यावरती की हा फोटो, हा कुत्रा आणि हे लोकेशन, बाबा इथे येऊन घेऊन जा. त्यांचं बरेच लोकांचं असं म्हणणं असतं की प्लीज तुम्ही तिथे थांबा, आम्ही येईस तोपर्यंत, कारण ते कुत्रं कधी कधी पळून जात असतं, मग त्यांची फेरी वाया जाते म्हणून ते. पण खूप खूप ऑर्गनायझेशन्स आहेत तसे जे ॲब्सोल्युटली फ्री करतात. मग या कुत्र्यांबद्दल एक गैरसमज पण खूप आहेत लोकांचे. म्हणजे तुम्ही ॲड पण करू शकता त्याच्यामध्ये की तो ओळखायचा कसा, मुळात हा कुत्रा ह्याची नसबंदी झाली आहे का नाही झाली हे ओळखायचं कसं. दुसरी गोष्ट, हा पिसाळलेला आहे का नाही पिसाळलेला आहे हे कसं ओळखायचं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यापासून आपलं संरक्षण कसं करायचं. सो संरक्षण कसं करायचं की तुम्ही नादीच नका लागू कुत्र्याच्या. आणि तो नादी लागला तर तो क्वचितच नादी लागेल, तुम्ही काहीतरी केलं तरच नादी लागेल असं मला तरी वाटतं. की पण त्यांना एक ती चेस एक हे असते की स्कूटर गेला किंवा सायकलवाले गेला की त्यांच्या मागे पळायचं किंवा बोलायला बरं पडतं. ऍक्च्युली जाताना फाटते ना, पण ऍक्च्युली होते. आय नो दिस इज समथिंग. 4 व्हीलर मधनं जाताना कुत्रा माग लागला ते काट्या माझ्या अंगावर. ऍब्सोल्युटली राईट. ह्याची काय करायचं माझ्या माणसाने? थांबायचं, काहीच करायचं नाही. नो सोल्युशन टू दिस. कारण दॅट इज देअर, ते भुंकणार, चेस करणार, दॅट इज त्यांची ती मूळ हेच आहे, ते करणार. पण हा चावणार नाही कशावरनं?
99% नाही चावत. सेकंड मध्ये सगळं होतं. ट्रू, करेक्ट, बरोबर आहे तुमचं. पण मला चावणार नाही हे असं काहीच गॅरंटी देता येत नाही. कुठल्याच कुत्र्याबद्दल आपण गॅरंटी नाही देऊ शकत. पण कुणाबद्दल गॅरंटी देऊ शकतो आपण? हे फार डिप्लोमॅटिक आहे. अगदी नाही. सो ऑपरेशन कशी झालेलं आहे कुत्र्याचा कान नॉच केला जातो एका व्ही शेपमध्ये. सो प्रत्येक कुत्रा जो येतो तो ऑपरेट केला जातो, त्याचे हे झालं आणि कान नॉच केलेला असतो. ह्या कुत्र्याला कधी ना कधीतरी तरी अँटीरेबीज दिलेलं आहे हे आपली खात्री आहे. परत देताना म्हणजे काही व्हॉलंटियर्स जे आहेत त्याने प्रत्येक कुत्रा जे माहीत असतं ते करून घेतात, आमच्याकडनं करून घेतात. अँटीरेबीज ड्राईव्ह ऑल्सो फ्री करतो आम्ही, की जाऊन बाबा तुम्ही सांगितलं की हे 4 कुत्रे आहेत, येऊन त्यांना इयरली वॅक्सिनेशन जे म्हणतो ते करत असतो आम्ही. पण ॲज सच सगळेच भटके कुत्रे परत 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 पकडणं दरवर्षी मला कठीण वाटतं. कारण मला असं वाटतं ज्या बातम्या येतात ना, किंवा आता मी जर्नलिझम केलेलं आहे आणि मी रात्री उशिरा घरी जायचो, कारण पेपरमध्ये असताना तुमचे डेडलाईन उशिरा असताना तुम्ही घरी जाता. हमखास कुत्री मागं लागायची 1, 1:30, 2 वाजता घरी जाताना, आणि चावायचे नाहीत पण ते मागं लागणंच भयंकर असायचं. आणि कोणीतरी पडेल त्या भीतीमुळे किंवा करेक्ट. तर मुद्दा चावण्याचा नाहीये, मुद्दा घाबरतोच आपण. सांगता येत नाही ना, काल चावला नाही याचा अर्थ आज चावणार नाही असं नाही. ह्याला काहीतरी मार्ग असायला पाहिजे. मग असं वाटतं की या कुत्र्याला घेऊन जाऊ ना तुम्ही, नको ही कुत्री. कुठे ठेवणार? मग टेंडर कशाला काढले? ते ABCचे टेंडर काढले, स्टेरिलायझेशनचं टेंडर काढले, कुठे ठेवायचे नाही टेंडर काढलं, कुठेच ठेवायचं. पण मग ह्याला काय पर्याय नाही? अशी कुत्री मागं लागत राहणार, आम्ही जात राहणार, आपण सर्वसामान्य माणूस जात राहणार. आम्हाला असं वाटतं की ज्या कुत्र्याची नसबंदी झाली असते, एकतर त्याला ते हॉर्मोन्स नसतात, बरोबर, म्हणजे चेसिंग हे थोडंसं टेस्टोस्टेरोन म्हणा किंवा एस्ट्रोजन म्हणा, त्याच्या मागे त्यांना तो एक अल्फा मेल जो असतो तो की मी पकडणार सगळ्यात, मी ह्या माणसाला चावणार किंवा मी ह्याच्या मागे फर्स्ट धावणार, ते नसतं. देर इज नो द टेस्टोस्टेरोन, द टेस्टिकल्स आर रिमूव्ड, सो त्याला काही टेस्टोस्टेरोन राहत नाही. ह्याच्यानंतर जर का व्हॉलंटियरनी किंवा कोणीही त्याला जेवण दिलं. म्हणजे मला काय म्हणायचं की तुमचा मुद्दा मला पटतोय, पण प्रॅक्टिकल आता हा एपिसोड बघणारे लोक हेच सगळं बोलणार आहेत जे मी तुमच्याशी बोलतोय, की तुमच्या काय जाते सांगायला. आता मीच चाललोय रात्री आणि एक कुत्र 3-4 कुत्री येऊन काय ते नख मारून गेली परत. मी कुठं, मला कसं कळणार की ती बाबा त्याचं काय नसबंदी केली आहे नाही केली? मी कुठं त्या मागं धावत बसू? हे कसं चेस करायचं, ट्रेस करायचं? चेस नाही करायचं, आपण स्वतःला वॅक्सिनेट करून घ्यायचं. जर का कुत्र्याचं कुठल्याही कुत्र्याने जर का नख लागलं नाही, चावा घ्यायला लागतो त्याला, पण चावा घेतलाय आणि तुमच्या पॅन्ट थ्रू लागलंय समजा, अगदी छोटं जरी ब्लड आलंय, जे काय असेल ते, तरी पण आपण वॅक्सिन घेऊन टाकावं. हाच पर्याय आहे. पण आता आपण काय करतो, म्हणजे कोविडला सुद्धा आपणच वॅक्सिन घेतलं ना, नथिंग यू कॅन डू. म्हणजे कितीही तुम्ही इवन आता जे डेंग्यूसाठी किंवा चिकनगुन्यासाठी व्हॉटेवर कितीतरी आपण प्रयत्न करतोय डासांना एलिमिनेट करायला, ते नाही होत ना. इट्स नॉट समथिंग की एक स्विच केला आणि सगळंच संपले असं नाही आहे. ऑल्सो मला तरी असं वाटतं की सुरतमध्ये एक प्लेग झालं होतं 94 मध्ये. आता हे इवन WHO सुद्धा म्हणते आणि सगळेच म्हणतात की त्यावेळी त्यांनी 2-4 गोष्टी एकत्र आल्या. एक फ्लड झाले त्यांच्या तिकडे, एक भूकंप झाला त्यांच्या तिथे, आणि त्यांनी त्याच वेळी सगळे कुत्रे त्या एरियामधले, सुरतमधले नाहीसे केले होते बाय कलिंग. रॅट्स जे आले बाहेर त्यांना कोणीही नव्हतं कंट्रोल करायला. इट इज पार्ट ऑफ द रिझन. फ्लडिंगमुळे आले ते बाहेर, आणि भूकंपामुळे लोक पण घाबरली तिकडचे, म्हणजे सगळे सोडून गेली त्यांची दुकानं किंवा घरं, आणि ते जेवण सुद्धा तिथे राहिलं. सो ती ह्या उंदरांना चैनी होत्या. पण एकही कुत्रा नव्हता त्यांना कंट्रोल करायला, तिथे काहीच करायला. मांजरं असतील, हे असतील, पण कुत्रे नव्हते. दॅट इज पार्ट ऑफ द रिझन की सगळं एकच तुम्ही इकोसिस्टम मधला एकच भाग कम्प्लिटली एलिमिनेट केला तर पुढचं कसं काही होणार. जसं ते म्हणतात की आपण आता इवन मधमाशांना जर का आपण एलिमिनेट केलं तर सगळं जग हालणार आहे, बिघडून जाईल. कारण तसं मधमाशा काय करतात, मध करतात, पण बाकीचं बरंच काही त्यांच्यावरती अवलंबून आहे. सिमिलरली ह्याच्यावरती पण असं आहे. याच्यामध्ये उपाय काय आहे म्हणजे कुठला, की आता एखादा कुत्रा पिसाळलाय, तर पिसाळलेला कुत्रा मला चावला तर मी काय करायला पाहिजे? कुठलाही कुत्रा चावला
कुठलाही सध्या त्याच्याबद्दल रिस्कच नाही घ्यायची आपण, कारण रेबीज इज अन इनक्युरेबल डिसीज. सो कुठलाही कुत्रा चावला असेल तरी तुम्ही वॅक्सिन घ्यायला पाहिजे. त्याच्याबद्दल काहीच आपण हे करायचं नाही, लगेच हात धुवून टाकायचं, खळाखळा पाण्याने साबणाने धुवून टाकायचं आणि जाऊन वॅक्सिन घ्यायचं. तिथे त्यांच्या क्लासिफिकेशन्स असतात, क्लास 1 बाईट, क्लास 2 बाईट, क्लास 3 बाईट, जे काही त्यांचं असतं ते तुम्हाला आयदर एक म्हणजे डेल्टॉइडमध्ये इंजेक्शन देतात किंवा तिथे इम्युनोग्लोबिन ऑन द साईट ऑफ द बाईट सुद्धा देतात. खूप जोरात जर का फाडलं असेल एका कुत्र्यानी तर मग ते करतात. त्या कुत्र्याला सिस्टम अशी आहे की 10 दिवस त्याला पकडून अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं. त्यांनी का चावलं हे, जर का तो जेवण खात असला आणि ओके आहे, नॉर्मल आहे, तर त्याला रिवॅक्सिनेट करावं आणि परत तिथे सोडून द्यावं. पण अग्रेसिव्ह जर का असे कुत्रे असले ना तर मग त्यांना सोडायला त्रास होतो, म्हणजे इट्स नॉट राईट. ते नाही सोडायला पाहिजे. या सगळ्या इतक्या 10 वर्षाच्या काळामध्ये अशी काही असा अनुभव काही आहे का की बाबा ज्याच्यामुळे रेबीज झाला एखाद्याला, असा काही कुत्रा आला होता का? ऍक्च्युली ना खरं सांगू, आमच्या कोणालाही इतके सगळे आमचे स्टाफ आहेत, आता बरेचसे स्टाफ आहेत आणि अगदी हाताने उचलतात, हे करतात, काही करतात, कोणाला चावलंच नाहीये आतापर्यंत. आणि आम्ही कोणाला म्हणतच नाही की तुम्ही अगदी जाऊन त्याच्या पप्या घ्या किंवा तुम्ही करूच नका. बाबा रे, तो रस्त्यावरचा कुत्रा आहे, तुम्ही त्याच्या नादी नका लागू. जरी तो अगदी शेपूट हलवून तुझ्याकडे येत असेल तरी तू हातला वॉटेवर कर, बिस्किट दे, वॉटेवर, पण गळ्यात गळे घालूच नको ना त्याच्यामध्ये. सो काही आमचे व्हॉलंटियर अगदी अशा हाताने उचलतात वगैरे, पण कधीच नाही हो चावलेलं. पण चावतात, म्हणजे माझं असं म्हणणं नाही आहे की कुत्रे अजिबात चावतच नाहीत, चावतात. पण आत्तापर्यंत CCCच्या एकाही स्टाफला, इवन कॅचरला, एखादं नेटमधनं कोणाला तरी दात लागलाय वगैरे होतं, ते होतं. पण असा आता एक माणूस तुमच्या मागे नेट घेऊन पळतोय ते कुत्रं पकडायला, तरीही तो कुत्रा पळून जातोय, तो थांबून त्याच्यावरती अंगावर नाही येते. आणि त्यांची टोळी असते, तो एकटा कुत्रा नसतो, तो 4-5 कुत्रे असते तिथे, आणि हे 4-5 माणसं त्याच्या मागे नेटनी पळत असतात किंवा फिल्डिंग लावत असतात तिकडनं की जाऊ नये म्हणून. कधीच होत नाही. या व्हॉलंटियर्सना सुद्धा कितीतरी लोक आहेत जे रॅन्डम कुत्र्यांना खायला घालतात. असे कधी केसेस नाही झाले. हे जे भटकी कुत्री असतात त्यांच्याशी डील कसं करायचं हा एक भाग असतो, की अशी कुत्री दिसली तर म्हणजे सहानुभूतीने डील करायचं. म्हणजे मोठ्या माणसांनी काय केलं पाहिजे. लहान मुलं जर असे रस्त्यावर खेळत असतील आणि कुत्रं मागं लागलं तर लहान मुलांनी त्या कुत्र्याबरोबर कसं वागायचं, असं काही सांगू शकाल? सो ॲक्च्युली आमचा एक 0x30 नावाचा प्रोग्राम आहे, विच इज एलिमिनेटिंग रेबीज बाय 2030 असा एक ग्लोबल प्रोग्राम आहे. तर CCC इज पार्ट ऑफ दॅट. तर त्याच्यातर्फे ॲक्च्युली आम्ही एक प्रेझेंटेशन म्हणा आणि एक मुलांसाठी खेळ आणि थोडे लहान मुलांसाठी अकॉर्डिंग टू एज ग्रुप ऑफकोर्स ते आहे. आणि ते प्रत्येक आम्ही शाळेत किंवा मनपाच्या शाळेत किंवा कुठल्याही शाळेत ॲक्च्युली, इन्क्लुडिंग मोठाले IT कंपनीज असतात आता, त्यांचे लाईक क्युबिक्स वगैरे नावाचे जे हिंजवडीमध्ये जे असतात त्यांच्याकडे सुद्धा कुत्रे आहेत. आता त्यांचा एवढा मोठा आवार आहे, कुत्रे आहेत, तेवढीच लोक पण कामाला येतात, त्यांना होतो प्रॉब्लेम कुत्र्यांचा. तो कसं डील करावं, काय करावं, कुठे जेवण द्यावं, म्हणजे काय करायचं. खरं माहिती हे रूल सगळे ABC रूल्समध्ये लिहिलेले आहेत. त्याच्या खूप सेन्सिबल रूल्स आहेत ते, की तुम्ही जेवण द्यावं कुत्र्यांना, पण लांब द्यावं. जिथे मुलं खेळतात तिथे देऊ नका, बस स्टॉपच्या जवळ देऊ नका, किंवा कारण जेवण जे उरलंय ते उचलून टाका, की तो कुत्रा तिथे बसून त्याला गार्ड नाही करत आहे की माझं जेवण इथे आहे, मी थोड्या वेळाने खाणार आहे, पण तू जवळ आलास तर मी तुला चावणार कारण तू माझं जेवण घेशील, असं काहीतरी त्यांच्या मनात जे येतं. ते सगळे खरं सेन्सिबल रूल्स आहेत, बेसिक रूल्स आहेत, पण दे शुड बी जस्ट कंटेंट की त्यांना फक्त एक मनात काय आहे की जेवण, भूक इज अ बिग फॅक्टर, की भूक तुम्ही भुकेले असलात तर आपण सुद्धा खूप चिडतो लोकांवरती. सो मी जर का तिथे जात असले त्या कचऱ्या कुंडीत बघायला ॲज अ डॉग, मी तिकडे जाते, मला त्या कचऱ्या कुंडीत जायचं आहे आणि कोणीतरी सायकल आड आणली किंवा लहान मुलांनी बॉल फेकला आणि मला वाटलं की बापरे तो माझ्याकडेच फेकलाय, तर मग ती जी चिडचिड होते ती साहजिक आहे ना. सो आमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर का कुत्रे आवडत असतील तर ग्रेट, पण नसतील आवडत ना तर वाटेतच जाऊ नका. म्हणजे तुम्ही त्याच्या बाजूने चालला तरी कोणीही तुम्हाला काही करणार नाही. मग तसे कुत्रे क्वचित काही करतात की तुम्ही बाजूने चाललायत शांतपणे दुसरीकडे बघत आणि कोणीतरी काहीतरी येऊन मागे चावलायत. स्कूटरवरती, सायकलवरती मला समजू शकते, कारण ते एक त्याचा एक ट्रिगर असतो तो की कोणी पळालं की मी त्याच्या मागे पळतो. काय करायला पाहिजे अशा वेळेला? समजा
हेच म्हणजे लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहे. थांबायचं, काय करायचं नाही पुढे. बरं. सगळ्यांसाठी तेच म्हणतात, हत्ती जरी आला तरी ते म्हणतात थांबावं ना, थांबा, काही करू नका, हातवारे करू नका. अशा केसमध्ये 99% कुत्रे परत जातात का? त्यांचं ती मजा जाते ना त्याच्यातनं, की तू हा काही माणूस पळतच नाहीये किंवा हा काही पुढे करतच नाहीये, सो मग मी दुसरा बघतो कुठला तरी सायकलचा. त्यांचं. पण तुम्ही मगाशी बोललात की ज्याचं नसबंदी केलेली आहे त्या कुत्र्याला अशी ईर्षा नसते, मग जी मागं लागतात त्यांनी नसतं केलेलं का? बहुतेक करून नसतं केलेलं, किंवा करून सुद्धा थोडे इतके दिवस नसते झालात की त्यात इफेक्ट इज नॉट टेकन प्लेस. एक 6-8 महिने लागतात पूर्ण हॉर्मोन्स बॉडीतनं जायला. आणि तरी पण काहीतरी वात्रट कुत्रे असतातच, ते त्याला काही इलाजच नाहीये. ते वात्रट कुत्रे ओळखायचे कसे? देर इज नो सच थिंग. दात दाखवतो उगीच. दात नाही दाखवत, ते नुसते चेस करतायत तुम्हाला ना, विचकावून वॉर्निंग बिनिंग देणारे कुत्रे खरंच विशेष असतात, की जो तुम्हाला लांबनच दात दाखवतोय, मग आपल्याला कळतच आहे की तो दात दाखवणार आहे, तिथे आपण जातच नाही, आपल्याला आधीच कळतं. हे जे वात्रट असतात हुआ नुसत्या मजेपोटी करतायत ते. त्यांना नुसतं येऊन तुम्हाला भोग करायचं असतं, की आता म्हणजे घाबरवायचं असतं, त्यांना त्याच्यातच मजा मिळते. खरं काही ते जावत नाहीत. जनरली आपण बोलतो तर कचरा हा फार महत्वाचा फॅक्टर असतो, कारण कुत्रे तिथे खूप फिरत असतात, त्यांना आयतं जेवण मिळतं. तर हा कचरा आणि तिथले कोंडाळे, गार्बेज सेंटर्स जी आहेत, ती किती फॅक्टर असतात महत्वाचा? खूप मोठा फॅक्टर असतो. आम्ही जेव्हा सुरू केलं CCC, तेव्हा आम्ही ॲक्च्युली पुण्याच्या कचराकुंडीचा मॅप तयार केला. आणि जितकी मोठी कचराकुंडी तितके जास्त कुत्रे त्याच्या भोवती, असा एक आमचा तरी म्हणजे अनुभव होता की तिकडे कुत्री आहेत. कारण त्या कुत्र्यांना ना फीडर नाही लागत, त्यांचा फूड सोर्स हा कचरा आहे. आणि तो म्हणजे नेहमीच असतो, त्यांना कधीही गेला तरी कचरा मिळतोय त्यांना तिथे. काही काही ठिकाणं असे असतात किंवा आणि एस्पेशली जिथे रेस्टॉरंट्स आहेत, त्यांना जे वेस्ट फूड जे बाहेर टाकलं जातं, पिशवीत जरी बांधलंय ना तर त्या कुत्र्याला उघडता येतं ती पिशवी, त्याला काही प्रॉब्लेमच येत नाही. सो कचरा जर का खरं एलिमिनेट केला आपण, जो आपण चालू आहे पुण्याचं खूपच जोरदार मोहीम चालू आहे की ते स्वच्छ आणि पुनावाला वगैरे त्यांनी करतायत, कचरा कमी झाला तर मला वाटतं बरेच हे जे अनकॅचेबल कुत्री आहेत, जे तुमच्यानं माझ्या हातात येत आहेत, कारण फीडरची त्यांना गरज नाहीये, ते त्यांचं जीवन जगतायत, त्यांना काहीच लागत नाहीये. आणि हेच कुत्रे खूप कठीण असतात पकडायला, त्या तिथली आजूबाजूची. आणि ॲक्च्युली कचरा कुंडीत राहणारी म्हणजे मोठा जो डेपो असतो, जसं त्या मगरपट्टाच्या पलीकडे जो डेपो आहे, तिथे आतमध्ये खूप कुत्री आहेत, पण जायचं कसं? आणि त्यांना नॉर्मली आम्ही काय करतो की लोकांना सांगतो की जरा 10 दिवस द्या बरं का, इथं जेवण द्या आणि त्याला सवय होईल यायची, आणि मग आम्ही पकडतो. पण त्याला यायचंच नाही तुमच्याकडे, कारण त्याचं जेवण चालू आहे, मस्त जेवण मिळतंय, सो मला तुमच्याकडे यायचंच नाही. आता म्हणजे आता टेकडीवरची जी कुत्री असतात, मला हे माहिती आहे कारण पंचवटीला माझी आई राहते, म्हणून तिथली तिकडची सगळी कुत्री स्टेरिलाइज झालेली आहेत. पंचवटीच्या टेकडीवरती कुत्री आहेत जी आता मध्ये वॉकिंग बंद केलं होतं, लोकांना जायचं म्हणजे एंट्रीच बंद केली होती की कोणी जायचंच नाही वरती. त्यावेळी कितीतरी कुत्री अशी सापडली नवीन आलेली की ती कोणीही आम्ही कधी बघितलीच नव्हती, कारण ती टेकडीवरती राहायची, तिथे काय खायची, पण आलीत एकदम ती. आणि मग त्यांना पकडलं आणि तेव्हाच कळलं की इतकी सारी कुत्री म्हणजे त्यांचं एक मिस्ट्री लाईफ आहे तिकडे, की ते आहेत तिकडे, सो ती असतात. पण तुम्ही जे मगाशी म्हणालात ना की हे करण्यापूर्वी तुम्ही एक मॅप काढला, मॅप केला, तो मॅप केलं होतं म्हणजे काय केलं होतं? म्हणजे प्रत्येक कचरा कुंडीला पॉईंट केलं होतं आपल्या गुगल मॅपला. हो, पुणे शहरातला ॲज मेनी ॲज पॉसिबल. आम्ही ॲक्च्युली मेनली झोन 2 घेतला, विच इज डेक्कनपासून भुगावपर्यंत. आमची संस्था भुगावला आहे, सो डेक्कनपासून भुगावपर्यंत तिथे आम्ही आधी हे केलं होतं. विदिन 15 किलोमीटर आमचं एक हे होतं, सो ती मॅप केली. पण तेव्हा कळलं की खूप लोक सुद्धा त्या बाजूला असतात आणि ते फीड करतात, आणि बरेचसे हे जे कचरेवाले असतात ना, जे रोज कचरेवाले येतात पिकअप करायला, त्यांच्या बरोबर बरेच कुत्री असतात. आणि ते खूप प्रेमाने त्या कुत्र्यांना म्हणजे खेळवतात, काय असेल ते देतात, काय असेल खूप तुम्ही बघत असाल, त्यांच्यावरती कोणी नाही अंगावर जातात. त्यांच्या जे कचऱ्यातले जे काढतायत, प्लास्टिक जे काढतात किंवा जे काय करतात, त्यांना कोण नाही काय करत. ती कुत्री तिकडची ती ओळखीची असतात. कचरा फॅक्टर महत्वाचा आहे. ही जर कोंडळी कमी झाली आणि तो कचरा कमी झाला किंवा
रोजच्या रोज उचलला गेला. कचरा कुंडी कुठेतरी पाहिजे, पण ती रोजच्या रोज जर का उचलली गेली किंवा आणि त्याचं काय वेस्ट, एफ्लुएंट वेस्ट मॅनेजमेंट जे काय असेल ते झालं, तर मग एवढीच कुत्री उरतील जे कोणीतरी जेवायला घालतंय. आणि मग ह्या कुत्र्यांना पकडायला किंवा ह्या कुत्र्यांचा नंबर ठेवायला, सेन्सेस ठेवायला खूप सोपं पडेल. कारण जे कोण माणूस त्यांना जेवायला देत आहे त्यांना ती कुत्री ओळखतात आणि ती कुत्री त्यांना ओळखतात. सो पुण्याची आजची परिस्थिती तुम्ही ती आकडेवारीबद्दल सांगितली मला, पण तुमचे एक्सपिरियन्स काय आहेत? आधी काय होती? तुम्ही आधी कसं काम चालायचं? म्हणजे तुम्ही जेव्हा सुरू केलं तुमची NGO तेव्हा किती कुत्रे तुम्हाला मिळायचे? आता काय परिस्थिती आहे? सो तेव्हा आम्ही जेव्हा व्हॅन घेतली ना, आधी व्हॉलंटियर्स यायचे आमच्याकडे. व्हॉलंटियर्स म्हणायला लागले की बाबा रे आम्हाला नाही जमत कुत्रे प्रत्येक कुत्रा पकडायला, तुम्ही प्लीज व्हॅन पाठवली तर बेस्ट होईल. म्हणून आम्ही व्हॅन घेतली आणि डॉग कॅचर्स हायर केले ज्यांना नेटनी पकडता येतात कुत्रे. सो 2015, 16, 17मध्ये 2-2.5 तासात गाडी परत यायची. 15 कुत्रे एका गाडीत बसतात. ती छोटा हाती जी व्हॅन असते त्याच्यामध्ये 15 कुत्रे बसतात. इन नो टाईम परत यायची. की 2 तासात आले सुद्धा तुम्ही गेले कधी 6:30 वाजता, 8:30, 9 वाजता तुम्ही आला सुद्धा, पूर्णच्या पूर्ण गाडी ठोसून कुत्रे भरले. आज अशी परिस्थिती आहे की आम्हाला आज सकाळी सुद्धा एका व्हॅनला 9, एका व्हॅनला 11 असे कुत्रे मिळालेले आहेत. छापडतच नाहीत कुत्रे. आम्ही फक्त अनन्यूटर्डच पकडतो ऑफकोर्स. सो ते कान कापलेला आहे की नाही ते बघूनच आम्ही पकडतो. सो मिळतच नाहीत कुत्रे. आहेत आउटस्कर्ट्स ऑफ पुणेमध्ये आहेत, म्हणजे हिंजवडी म्हणा किंवा सूस रोड म्हणा किंवा आपलं धायरी ह्या बाजूला आहेत कुत्री. पण आता ती लांब लांब चाललेली आहेत. म्हणजे पेठेत जास्त नाही कुत्रे मिळत किंवा डेक्कनमध्ये जास्त कुत्री नाही मिळत किंवा बाणेरमध्ये नाही मिळत. म्हणजे NIBM वगैरेमध्ये तर नाहीच आहेत. म्हणजे आम्हाला म्हणजे ते लोक मुलं जायलाच तयार नाही होत. ते म्हणतात की आम्हाला आता जे तुम्ही पर डॉग जे द्यायचा ते आता आम्हाला नाही परवडत. आधी मिळायचे आम्हाला तेवढे पैसे, आता कुत्रेच नाही भेटत मॅडम, कुठनं काढायचे. आणि त्यांना तो कंटाळा येतो की इतका वेळ लागतो ते 4 कुत्रे पकडायला किंवा 5 कुत्रे पकडायला, जे आधी त्यांना फटाफट मिळायचे. पण तुम्ही इतकं, अगदी आत्ता सुचलेला प्रश्न आहे माझ्या मनात, तुम्ही इतकं चांगलं काम करताय, इतकी वर्ष काम करताय, मग तुम्ही महानगरपालिकेचे टेंडर वगैरे का नाही भरत? टेंडर नको का? त्याच्यामध्ये खूप काही काही गोष्टी असतात त्याच्या टेंडरबद्दल, त्या आम्हाला अमान्य आहेत. सो त्याच्याबद्दल नकोच हे करायला. पण आम्हाला, कारण खरं सांगू त्याच्यामध्ये खूप वेळ पण जातो कॉर्पोरेशनच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे त्यांचे पेपर्स, तरी पण आम्ही पेपरवर्क ठरतो आणि त्यांच्या ज्या जागा आम्हाला दिलेल्या आहेत त्यांनी काम करायला 2-3 वर्ष, तिथे प्रत्येक कुत्र्याचा डिटेल, कुठनं आणलाय, कधी ऑपरेट केलाय, कधी वॅक्सिनेशन दिलंय, वॅक्सिनेशनचं बॅच काय आहे, त्याचे सुचरचे फोटो, त्याचे ऑर्गन्सचे फोटो, सगळं आम्ही तिथल्या तिथे लगेच रोजच्या रोज अपलोड करतो. रोजच्या रोज त्यांना. मग हे जे डॉग्स तुम्हाला तुमच्याकडे येतात ते ओळखतात तुम्हाला कायम? त्या मुलांना ज्यांनी पकडलं असतं किंवा त्या व्हॉलंटियरला ओळखतात. म्हणजे मला नाही ओळखणार, पण त्यांना पकडतात. त्यांना ते ओळखून असतात सगळ्यांना. आणि मागे पण येतात गाडीच्या. आमच्या आता एक सेंटरला असा कुत्रा आहे की 4दा त्याला त्याच्या ठिकाणी सोडून आलेलो आहे आणि त्याला नाही परतच यायचंय आमच्या मागे काय. आणि खरं मला सेंटरवरती कुत्रे ठेवायचे नाही आहेत, कारण इतके कुत्रे येऊन जात असतात ना, आम्हाला असं वाटतं की त्या सेंटरवरती एखादा कुत्रा ठीक आहे, पण 4-5 कुत्रे जे मागे लागतात परत परत येतात, कारण त्यांना माहिती आहे इथे छान जेवण खाण मिळालं होतं तर परतच येतो आम्ही. यात गेल्या तुमच्या या सगळ्या काळामधला असे काही आठवणी आहेत का की तुमचे, म्हणजे एखादी डॉगची आठवण असेल किंवा एखाद्या पकडल्याची आठवण असेल की तुम्हाला खूप स्ट्रेस आला ते करताना, किंवा नको वाटलं तर बास करूया आपण कशासाठी करायला लागलोय, बंद करून टाकूया सगळं, असं काही मुवमेंट? नको असं कधीच वाटलं नाहीये. आणि कुत्रे, प्रत्येक कुत्रा मला कमाल वाटते की त्यांना काहीही केलं असेल लोकांनी, तर आम्हीच किती त्यांनी पकडतोय, कितीही आपण ट्राय केलं तरी त्यांना लागतं, त्यांना भीती वाटते. त्यांना रॅन्डम माणसाने येऊन पकडलंय, तुम्हाला व्हॅनमध्ये टाकलंय, तिकडनं एके ठिकाणी आणलंय, परत नेटमध्ये घालून खोलीत टाकलंय, काय चाललंय काय. आणि तरीही क्वचित असा कुत्रा असतो जो आम्हाला म्हणजे इंजेक्शन देऊ देत नाही. दुसऱ्या दिवशी ऑपरेशनच्या वेळेला इंजेक्शन द्यायला लागतं त्यांना. कधीही असं होत नाही की आम्हाला त्यांना थोडंसं प्रेमाने, थोडंसं हे करून एक पेपर लावून न बघता हळूच मागणं इंजेक्शन दिलेलं आहे. क्वचित कुत्रे असतात ज्यांना मला परत नेटमध्ये घालायला लागतं इंजेक्शनसाठी. हा ट्रस्ट कुठनं येतो त्यांच्यात? म्हणजे तो आपल्यासाठी का आहे, म्हणजे का ते आपल्यावरती इतकं प्रेम करतात, नो आयडिया.
आणि लोक खूप प्रेम करतात त्यांच्या कुत्र्यांवरती. एकदा आम्हाला मध्ये खूप पूर आला होता बघा थोडे वर्षांपूर्वी, आणि तेव्हा कुत्रे आम्ही पकडले होते. सोडता तर आले नाहीत, कारण एवढं पाणी साचलं होतं की कुठे सोडणार. सो सेंटर फुल होते. जसं जसं पाणी जायला लागलं तसं तसं आम्ही फोन करायला लागलो व्हॉलंटियर्सला की बाबा रे घेऊन जा रे तुझे कुत्रे, आता किती दिवस आम्ही ठेवणार इथे. तर मी एकांना फोन केला की तुमचे असे 3 कुत्रे आहेत, त्यांना नेता का. मिसेस अमुक अमुक ज्या होत्या त्या वाहून गेल्या होत्या फ्लडमध्ये. त्यांच्या मुलाने फोन घेतला आणि त्या म्हणला की आई वाहून गेले. मला काय बोलायचं हे काही म्हणजे त्यावेळी सुचलंच नाही, काय म्हणायचं. सो मला वाटलं की आता ही कुत्री आपल्याकडेच, कारण सोडणं शक्य नाही. आता त्याच नाही आहेत म्हटल्यावरती आपण कसं करणार. पण कमाल म्हणजे 5 दिवसानंतर जेव्हा त्या सापडल्या, हॉस्पिटलमधनं आल्या, त्या स्वतः येऊन कुत्र्या घेऊन गेल्या. खरं त्यांना बरंच बरं नव्हतं, बरंच लागलं होतं, आणि त्या मला तरी वाटलं की अशा स्थितीत नव्हत्या की त्यांनी रिक्षाने येऊन त्यांचे कुत्रे न्यावेत. मीच नंतर म्हटलं की बाबा रे आम्हीच सोडतो ती कुत्री, तुम्ही नका, म्हणजे तुम्ही कसं नेणार, हात एक ह्याच्यामध्ये पायाला बांधलं. पण त्यांचा खूप जीव होता त्या कुत्र्यांवरती, आणि तसाच तो कुत्र्यांचा पण जीव त्यांच्यावरती होताच. सो या सगळ्या पिरियडमध्ये येता काळ तुम्ही कसं बघता, म्हणजे आता कुत्र्यांची समस्या संपत आली असं वाटतं तुम्हाला? समस्या नाही संपली, कुत्रे तर राहणार आहेत ना. आपण नसबंदी केली आहे कुत्र्यांची, कुत्रे मारून तर नाही टाकले. सो 1,80,000 असो किंवा 1,00,000 असो किंवा 50,000 असो, जे काय आहेत ते आहेत. त्या संख्येत वाढ मला वाटतं होत राहील, कारण जोपर्यंत आपण हे सेमी ओन्ड पेट्स जे असतात, जे माझा कुत्रा आहे पण मी त्याला मोकळा सोडतोय, मी त्याला माझ्या घरात ठेवत नाही. सो मोकळा सोडलेला आहे, आणि त्याला जर का झाली पिल्लं तर ठीक आहे, जाऊन फिश मार्केटमध्ये सोडायची किंवा जाऊन दुसऱ्या ठिकाणी. आमच्या संस्थेच्या बाहेर रुटीनली पिल्लं सोडली जातात. आता खूप कमी झालंय, पण रुटीनली पिल्लं, माऊची पिल्लं पोत्यात बांधली आहेत, भिंतीवरनं टाकून दिली आहेत. आणि मी त्यांना ओरडते की अरे रे कचरा इथे कशाला टाकलाय तुम्ही. ते आम्ही नाही टाकला, काय आहे तर पिल्लं आहेत. सो पण बरेचशा संस्था आहेत जे हे पण करतात, हे पण काम करतात. त्यांना घरं शोधतात किंवा घरं नसेल तर शेल्टरमध्ये ठेवतात. असे लोक सेमी ओन्ड जे असतात डॉग्स, असं का करतात, जे त्याचे मालक असतात ते म्हणतात आम्ही मालक नाहीच होत, तो आलाय आमच्याकडे कुत्रा, तो आलाय आणि आम्ही त्यांना जेवण घालतो. सो आमचा कुत्रा नाही आहे तो. पण आपण जेव्हा पकडायला जातो किंवा घ्यायला जातो तेव्हा ते म्हणतात की नाही आमचा कुत्रा आहे, किंवा त्या फॅमिलीमधला एक माणूस असतो की नाही 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 आमचा कुत्रा नाही, हात नका लावा बघा, हे असं असतं ते. तर मग तेव्हा आम्ही काही भांडणाच्या ह्याच्यातच पडतो. भांडणं वगैरे होतात अशी खूप होतात. आत्ताच्या आत्ता कुत्रा सोडा, हा माझा कुत्रा आहे, लाडका कुत्रा, आत्ता गाडी थांबवा, आत्ताच्या आत्ता कुत्रा सोडा. मागच्या वेळी आत्ता एका संस्थेला एक बाई आली होती मागे, स्कूटर व्हॅनच्या मागे स्कूटरवरती. समजून सांगायचा प्रयत्न केला त्या सेंटर हेडने की बाबा रे तुझी कुत्री आहे, तिला आम्ही ऑपरेट करून परत तुम्हाला देणार आहोत, तिला बघ तिचे काय हाल झाले, इतके वेळा पिल्लं होऊन वगैरे. तिने कुठं तरी एक ब्लेड काढली, आत्ताच्या आत्ता कुत्रा सोडणार तर मी स्वतःच हे काढून घेते. बापरे म्हटलं हे करायलाच नको, तू घे तुझं कुत्रं आणि घेऊन जा. पण खूप वेळा असं होतं की आमचा कुत्रा हे करायचं नाही. मग तुम्ही टॅकल असंच करता, सोडून देता? मग काय करणार, आम्ही त्यांना खूप सांगायचा प्रयत्न करतो, आणि समटाईम्स कधीतरी येतात परत दुसऱ्या. आता होपफुली ह्या बाईंच्या आता लक्षात आलं असेल की 6 महिन्यांनी पिल्लं झाल्यानंतर की कशाला ती पिल्लं म्हणून. त्यांचं म्हणणं आहे की नाही ह्याची पिल्लं नेहमी मरतात, मला तिचं एक पिल्लू हवंच आहे, हिच्यासारखं पिल्लू मला हवंय. सो आत्तापर्यंत तिची सगळी पिल्लं मेली आहेत. सो आम्ही तेच सांगायचं त्यांना, म्हणत होतो की बाबा रे तिची कंडिशन अशी नाही आहे की पिल्लं जगतील. लोकांना काय सांगाल की अशी जी प्राणीप्रेमी असतात की खूप ओव्हर सेन्सिटिव्ह असतात, त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांनी या कुत्र्यांकडे कसं बघितलं पाहिजे? ऍक्च्युअली कुत्र्यांना ना कुत्र्यांसारखं वागू देत, तुम्ही त्यांना तुमच्या मुलांसारखं नका वागू. भयंकर महत्वाचं आहे हे. किती महत्वाचं आहे हे. त्यांना त्यांचं जगू द्या, ते म्हणजे मारू नका किंवा त्यांना हडहड करू नका किंवा त्यांना घरात बांधून नका ठेवू किंवा बॅल्कनीत नका ठेवू किंवा खिडकीत नका ठेवू, पण त्याला कुत्र्यासारखं राहू देत ना, दॅट्स गुड. आणि हल्ली ना कुत्र्याला कुत्रा म्हटलं तरी लोकांना आवडत नाही.
फर बेबीज म्हणायचं. ते तर भयंकर डेंजर आहे. म्हणजे आता काय म्हणायचं, तो कुत्रा दिसतो कुत्रा म्हणत ना. म्हणजे हे काय विचित्रच चालली, ही काय टेंडन्सी आहे. दॅट इज सम ओव्हर कॉम्पेन्सेट. ते करतात काय काय. इट्स दॅट तुम्ही म्हटलं तसं ओव्हर एक्स्ट्रीम. म्हणजे आयदर तुम्ही म्हणायचं की सगळ्या कुत्र्यांना मारून टाका किंवा सगळ्या कुत्र्यांना जिवंत ठेवा. नो इन बिटवीन लोक. पण इन बिटवीन जे आहेत खूप लोक आहेत जे आपापलं काम करत असतात, आपापलं जीवन जगत असतात. कुत्रे असतात नाही त्यांना दे आर मॅनेजिंग देअर ओन. आता तुमची एनजीओ जशी आहे तशा अनेक एनजीओ काम करतात किंवा पुण्यात नव्हे, पुण्यात करतात, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, अमरावती अनेक भागामध्ये असतात, नाशिक. तर मग तुम्ही तुमचा सगळा व्हॉट्सअप ग्रुप वगैरे असतो, तुम्ही काही एकमेकांच्या टच मध्ये असता? हो, बऱ्याचशा संस्था एकमेकांना मदत करतात. किंवा आता समजा कुठली ट्रॉमाची एजन्सी जर का असली तर त्यांच्याकडे आता 4 कुत्रे आलेत, पाय मोडले होते पण आता बरे झालेत ते, पण त्यांची नसबंदी नाही केली. मग ते अशा वेळी आम्हाला सांगतात, मग आम्ही तिथे नसबंदी करतो किंवा ते आमच्याकडे आणून देतात, आम्ही नसबंदी करतो. कारण ती रस्त्यावरची कुत्री, पेट डॉग्स आम्ही करत नाही. कुठल्याही भागात जाता? कुठल्याही भागात जातो, कुठूनही तुम्ही कुत्रं आणलं तरी आम्ही ऑपरेट करतो. तुमचा हेल्पलाईन नंबर काय आहे? जर समजा आता माझ्या भागात आमच्याकडे ईमेल वेबलाईन आहे. कारण हेल्पलाईन नंबर काय होतो ना, खूप लोक फोन करतात आणि आम्ही इमर्जन्सी काहीच करत नाही. हे नसबंदी जे इलेक्टिव्ह सर्जरी म्हणतात त्याला, सो आपण प्लॅन करूनच ती सर्जरी करणार आहोत. सो 8, 9, 10, 12, 11 वाजता रात्री फोन येणार की आमच्याकडे खूप कुत्रे आहेत, कधी येत आहे तुम्ही घेऊन जायला. हे नाही, आम्हाला करायचं नाही. सो वेबसाईट तर आहेच आणि इंस्टाग्राम आहे आणि एक ईमेल ॲड्रेस आहे ज्याच्यावरती ते काय तुमचे caninecontrolandcare.org आणि इन्स्टा काय आहे? CCC पुणे. असं एवढं सोपं आहे? ओके. म्हणजे मी काय झालं तर आपल्याकडे जे काही असं काही वाटलं तर ते तुमच्याशी संपर्क करू शकतो. अगदी. खूप लोक आम्हाला इन्स्टावरती सुद्धा सांगतात की फोटो पाठवून की हा कुत्रा हे लोकेशन, एवढंच जरी पाठवलं तरी ठीक आहे. आम्ही लगेच उद्या नाही येणार, पण त्या एरियाचे 4 कुत्रे गोळा झाले की आम्ही येऊन पिकअप. पण एका कुत्र्याला व्हॅन पाठवायला इज नॉट पॉसिबल. पण समजा मॉडेल कॉलनीमधले एक, SB रोडवरने एक, मॉडेल कॉलनीवरने एक, रेंजिलवरने एक, असे जर का आले तर ते आम्ही कोलेक्ट करून एकदा व्हॅन पाठवतो. तुमचा खूप वर्षाचा अनुभव आहे. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलोच आहोत. खूप वर्षाचा अनुभव आहे तुमचा, तुम्ही ग्राउंडवर काम करताय. सरकारी यंत्रणा जी काम करते तिची पद्धत आहे, त्या पद्धतीमध्ये काही बदल व्हायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? ट्रान्सपरन्सी यायला पाहिजे, ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे त्याच्यामध्ये. बरं, समजा कॉर्पोरेशनची जागा आहे किंवा नाही आहे, मी असं नाही म्हणते की सगळ्यांना तिकडे येऊ द्या किंवा सगळ्यांना तिकडे काय, पण पब्लिश करा ना की आज किती कुत्रे पकडले, किती ऑपरेट केले, कुठल्या भागातनं केले, किंवा त्या एरियाच्या व्हॉलंटियर्सला तुम्ही ठेवा ना लूपमध्ये. कारण शेवटी तीच लोक काळजी घेत आहेत ना त्या कुत्र्यांची. आपली जबाबदारी संपते, आपलं ऑपरेशन केल्यानंतर आपली जबाबदारी संपते. कुत्रा सोडला त्याच्यानंतर कोण बघतंय त्या कुत्र्याला? जसं तुम्ही परवा म्हटलात की आजारी असला, लूत लागलं, कोण बघताय? ते व्हॉलंटियरच बघताय ना. त्या व्हॉलंटियरला लूपमध्ये ठेवून फोन करून त्यांच्या मदतीनेच हे करा. आणि खूप लोक आहेत पुण्यात जी करतात आणि हे करतात. महानगरपालिका सुद्धा घेते, म्हणजे लोकांचे फोन घेते की कुत्रं बरं नसलं तर घेते, व्हॅन पाठवते, करतात. पण आणि त्यांच्या लोकांनी, व्हॅनवरच्या लोकांनी थोडंसं अजून जेंटल असायला पाहिजे. खूप रफली हँडल करतात कुत्र्यांना ते. मी खूप वेळा कंप्लेंट केली त्यांच्याबद्दल की, पण ते सेन्सिटायझेशन व्हायला पाहिजे त्यांचं. माणसाचा स्वभाव किती वाईट असतो. तुम्ही आता हे सांगितलं ना, मला त्या क्रेनवरनं गाड्या उचलतात ना, तीच माणसं आठवली एकदम. ती पण तशीच असतात, अत्यंत रुथलेस. म्हणजे काही त्याच्यामध्ये नाही. आणि ते पडलं, फुटलं, तुमचं फेंडर तुटलं, दॅट इज युअर प्रॉब्लेम, आम्ही नेणार. हे तर कुत्र्यांमध्ये असंच असतं सगळं. म्हणून खरं आहे त्याच्या इझी सिस्टम ना, जिथे पकडलंय तिथे सोडा, एवढंच एक असतं ना. आणि थोडंसं लांब जरी त्या कुत्र्याचं अख्खंच जीवन हलतं तिकडनं. तो तिथे त्याचा राजा असतो की मला ह्या कोपरा माहिती आहे, हे माहिती आहे, पाणी इथे असतं, जेवण इथे असतं, ह्या मावशी चांगल्या आहेत, हे नाही आहेत काका चांगले, हे सगळं माहीत असतं. तुम्ही तिकडनं उचलून त्याला दुसरीकडे सोडलं तर त्याला काहीच माहिती नाही, मग तो भितरतो. आणि मग बाकीचे तिथल्या कुत्र्यांना त्रास होतो. ते कुत्रे मग म्हणतात हे, मग ते भुंकणार, मग हा त्यांच्यावरती वसवसाट करणार. किंवा येता जाणाऱ्या त्याला नसतं माहीत कोण चांगलं आहे आणि कोण वाईट आहे, तिकडे तो नवीन असतो. किंवा ही मुलं इथे नेहमीच असतात, सो मी इथे नको बसायला. हे बाकीच्यांना कळलेलं असतं की मुलं इथे बॉल खेळतात, आपण नको ह्या ग्राउंडवरती आत्ता बसायला, पण ह्याला माहीतच नसतं. आणि मग हे ओकेजन्स असे होतात. ओके, शेवटचा एक प्रश्न मला वाटतो की ज्या प्रश्नावर आपण आलो होतो की अशी कुत्री जर मागं लागली तर आपण थांबतो, मोठी माणसं. लहान मुलांनी काय करायचं, त्यांना एज्युकेट कसं करायचं, त्यांनी काय करायला पाहिजे? आई वडिलांनीच शिकवायला पाहिजे की बाबा तू घाबरू नकोस कुत्र्यांना, आणि
नादी नको लागूस. म्हणजे दोन्ही शिकवायला पाहिजे. काही काही मुलं खूप फ्रेंडली पण असतात, खूप त्यांच्या घरी कुत्रं असतं, जसं त्या घरच्या कुत्र्याला वागवतात तसं त्यांना वाटतं की कुठलाही कुत्रा असलं तर त्याला तसं वागवावं. खरं ह्याच्यावरती कठीण आहे मुलांना सांगायला की तुम्ही ठाम राहा किंवा तुम्ही हे करा. पण जसे त्यांचे आईवडील करतील तसे ते पण हळूहळू शिकतील आणि होतील. आता जसं प्लास्टिकचं सगळ्या शाळेतनं सगळी मुलं घरी येऊन सांगतात की हे नको वापरू, प्लास्टिक बॅग नका वापरू, चमचे, तसंच आय थिंक हळूहळू होईल, येईल. मला अनेक महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडले आहेत आणि त्यातला एक फार महत्त्वाचा मुद्दा मला असा वाटतो की इतकी वर्ष काम करणारी CCC सारखी संस्था जी फुकट काम करते, लोकांसाठी काम करते, त्या संस्थेला सिस्टीममध्ये यावं असं वाटत नाही, ह्याच्यात सगळं आलं. त्या संस्थेला टेंडर भरावं असं वाटत नाही, यात सगळं आलं. आणि फार महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पुणेभर काम करत असताना जर तुम्हाला 15 डॉग दिवसभरात मिळत नसतील आत्ता, तर आपण जी संस्था सांगतो कठीण पकडायला, तर मग आपण कुठली गणना करतोय, या सगळ्या सिस्टीमवरचे प्रश्न आहेत मला वाटतं. पण त्यानिमित्तानं अनेक गोष्टी तुम्ही महत्त्वाच्या सांगितल्यात सुद्धा. अजून एक गोष्ट मला असं वाटतं की गणना करताना ना आपण जे क्राऊडसोर्स करतो, जसं बाकीच्या गोष्टी करताना क्राऊडसोर्स एक हे असतं की तुम्ही तुमच्या एरियातली मला सांगा, तुम्ही तुमच्या एरियातली सांगा, तुम्ही तुमच्या एरियातली सांगा. असं जरी व्हॉलंटियर्सनी इन्फॉर्मेशन दिली ना, आमच्याकडे खूप त्यांनी खरं खूप छान रेकॉर्ड्स काही काही लोकांनी ठेवलेले आहेत. आता पंचवटीमधली जी संस्था आहे काहीतरी वॅगाबॉन्ड असं मला वाटतं, त्यांनी इतकी व्यवस्थित प्रत्येक कुत्र्याचं एक्सेल शीट आहे. हे हा कुत्रा हा इथे असतो, हा मेन फीडर अमुक अमुक, सेकंडरी फीडर तमुक तमुक, वॅक्सिनेशन कधी झालंय आणि कधी म्हणजे परत ड्यू आहे, सगळं ठेवतात ते. ह्या लोकांना का नाही इन्व्हॉल्व्ह करत ह्याच्यामध्ये? दे विल बी हॅपी टू शेअर देअर इन्फॉर्मेशन की ही 50 कुत्री मी स्वतः बघते किंवा आमचा ग्रुप बघतो किंवा आमच्या लोकॅलिटीमधली लोक बघतात, ह्यांचं काही झालं तर आम्हाला सांगा. असं केलं तर मला वाटतं विल बी अ मोर ॲक्युरेट फिगर. मला छान वाटलं तुमच्याशी बोलून. खूप महत्त्वाचे मुद्दे पण यातून कळले आणि सगळीच भटकी कुत्री काही चावरी नसतात, तर ती त्यांच्या विवंचनेत असतात. मुळात भुकेपासून सगळं सुरू होतं आणि अनेक संस्था काम करतातच आहेत, तर घाबरण्याचं कारण नाही आहे. भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण जसं तुम्ही म्हणालात की आहे तिथं थांबलं तर कुत्रं परत जातं, ते मलाही लागू होतं. मी फार घाबरतो कुत्र्यांना. पण या निमित्तानं तुम्ही हा विषय मांडला. नेक्स्ट टाइम आमच्या सेंटरवरती येऊन तुम्ही बघा पुढच्या वेळेला. येस, सेंटरवर. तर धनाश्रीजी तुम्ही आवर्जून आलात, बोललात, मला खूप बरं वाटलं. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. CCC पण इन्स्टावर आहे, सोशल मीडियावर आहे, त्यांनाही कळवा, मलाही सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. इथं मी थांबतो. तुम्ही आवर्जून आलात याबद्दल खरंच आभार. थँक्यू. मंडळ आभारी आहे. धन्यवाद.